अंतःकरणात असेल ना, कोण म्हणता अनुभव येत नाही हो. आजही जसाच्या तसा आहे, कुठेही गेला ना. आज आपल्या संप्रदायाचा साधू, रात्री त्यांनी भरपूर सांगितलं, साधू बोध झाला. अनुरोनिया बाहेर कळतं काय, बोध कळत. 1400 वर्ष शरीर केले जतन, 1400 वर्ष म्हणजे बोध नसेल तर बाकीच्या सगळ्या केलेल्या गोष्टी म्हणजे शीन आहे. काय बोध जर नसेल, तिच्या दिवशी आमच्या आंबेगाव तालुक्यात कीर्तन आपण घेतला होता, साधू बोध झाला नुरोनिया. त्याला साधू कळाना बोधही कळा. वाह काय साधू आहे, काय आग लावता त्याच्याकडे बोधच नाही. वाह काय आंब्याचं झाड आहे, अरे फळच नाही, काय उपयोग. वाह काय बैल आहे, अरे पण बस आहे ना. वाह काय गाय यार पण खाटी आहे ना. वाह काय सौंदर्य, उपभोगच नाही, काय उपयोग आहे तिचा. वाह काय सुंदर स्त्री आहे पण लेकरच नाही, काय उपयोग आहे ना. वाह काय साधू यार पण बोध नाही ना. माऊली ज्ञानोबर आहे. माऊली ज्ञानोबर आहे म्हणजे काय, ज्ञानेश्वराईचं ग्रेट फिलॉसॉफर ऑफ टोटल वर्ल्ड. संपूर्ण विश्वामध्ये माऊली ज्ञानोबर आहे सारखे थोर तत्वज्ञ झालेच नाही आणि होणारही नाही. महाविष्णूचा अवतार सकाळ माझा ज्ञानेश्वर. भगवंताचा अंश होते, एवढी ताकद होती. पण ते सुद्धा मला कधी कधी कळत नाही. मी साधकांसाठी सांगतो, बाहेरसाठी नाही. बाबांची कीर्तन चालायची त्या टायमाला आम्हाला वाटायचं बाबा बाहेरच्यांना इंटिमेशन देते. आता कळत नाही ते इंटिमेशन कोणला होतं आपल्याला. शब्द पहा कसा आहे, साधू बोल प्रबोध करायला पाहिजे का, होतो. थोडं जाणकार लोकांसाठीचा सब्जेक्ट आहे हा, मला कळत नाही. आता लय वळवळ निघाली, साधकच सांगत येते प्रबोध करा ना. कोण सांगत येते मला कळतच नाही. अरे खरा गॅरेज वाला आहे त्याला काय सांगायची गरज आहे, बाहेरून कोणती गाडी चालली. त्या गॅरेज वाल्याला आत विचारलं ना, बाहेरून कोणती गाडी चालते, म्हणजे होंडा आहे, यमा आहे, बजाज आहे, त्याला कशावरून कळतं. फायरिंग शब्द कसा आहे, साधक किती चिंतन करताय ते अधिकारी पुरुषाला फायरिंग वरूनच कळायचं. कशावरून फायरिंग, त्याची फायरिंग कशी याच्यावरूनच कळत, त्यांनी सांगायची गरजच नाही. माऊली ज्ञानोबर आहे सारखे एवढे शुद्ध ज्ञानी, किती ज्ञानी किती अधिकार होता सांगतो. रात्रीच बाबांनी सांगितलं आपण आलो पंचभूतातून जाणार पंचभूतात, पण ते महान महात्मे असे होते, आले पंचभूतातून जाताना एकाच भूतात गेले, दुसऱ्या भूतात गेलेच नाही. दुसऱ्या भूताचा अंगीकारच नाही केला. तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून सांगतो, महाराष्ट्रामध्ये महत्वाचे 5 संत, ज्ञानोबा, नामदेवराय, तुकोबाराय, नाथराय आणि रामदास स्वामी, 5 संत.
5 संतांच्या तुम्ही पाय 5 संत आले पंचतत्वातून, पण जाताना एकाच तत्वाचा अंगीकार केला, एकाच. दुसऱ्या तत्वाला बाबा त्यांनी स्पर्शच नाही केला, केलाच नाही. तुकोबारा तुका आकाशा एवढा, पण आम्ही वैकुंठ आलो याची कारणच आम्ही जातो आमच्या गावात. कोणत्या मार्गाने गेले? वैकुंठ मार्ग. म्हणजे कोणत्या तत्वात त्यांनी स्वतःचा जीव गमावला? आकाश मार्ग, आकाश तत्वात. दुसऱ्या तत्वाचा अंगीकारच नाही. नाथराय कोणत्या तत्वात गेले? जल जल. गोदावरीत काय झाले? गायब झाले. दुसऱ्या तत्वाचा विचारच नाही. रामदास स्वामी कोणत्या तत्वात गेले? वायू, वायू तत्वात गेले. नामदेवराय पृथ्वी तत्वात गेले. आताही नामदेवरायची समाधी आहे पायरीमध्ये. पंढरपूरला गेलं ना, पायरीमध्ये समाधी आहे. नामदेवराय पृथ्वी तत्वात गेले. आणि ज्ञानोबाराय बोला की जगाच्या बाजारात उतरायचं असेल ना, अभ्यास पाहिजे. आमचे बाबा असे करीत होते. बाबा आता बाबा करीत होते, आता तुम्ही काय करता? बाबांनी लय मला विशेष वाटायचं. मी लहान होतो, बाबा कीर्तनात म्हणायचे क्लासिफिकेशन माझं डोकंच बंद व्हायचं. काय व्हायचं? म्हणायचं एवढा वयस्कर माणूस कुठे शिकला असेल? क्लासिफिकेशन व्हेरिफिकेशन ते शब्द आठवता. आफ्टर 20 इयर्स 20 वर्षापूर्वी टोटल टॉकिंग इंग्लिश असायचं बाबांचं. स्पष्ट बाबा बोलायचे. एवढा भयान महात्मा होता. मग जगाच्या बाजारात उतरायचा असेल आणि आपल्याला आपला संप्रदायाचा विचार समाजापर्यंत पोहोचवायचा असेल, स्टडी केलाच पाहिजे. ज्ञानोबाराय कोणत्या तत्वात गेले? तेच तत्व. ज्या टायमाला चंद्रयाग्रहाची सर्चिंग झालं, शोधलं, त्या टायमाला सर्चिंग करत असताना ते चंद्र शोधणारी जी मंडळी होती त्यांच्या यानावर खालून प्रकाश पडायचा, कुठून तरी खालून. त्यांनी चौकशी केली. बाबा फार मोठा विचार झाला भारतात हा. म्हणजे कुठून हा प्रकाश पडतोय म्हणून सर्चिंग करून पाहिलं तर आशिया खंडातून प्रकाश यायचा. म्हणजे आशिया खंडातून कुठून पडतोय पहा, तो इंडियातनं पडत होता भारतात. म्हणजे भारतातनं कोणत्या राज्यातून येतोय? महाराष्ट्रातनं येतो. महाराष्ट्रातनं कोणत्या डिस्ट्रिक्ट मधनं येतोय? पुणे जिल्ह्यातून. पुण्यातनं नेमकी कुठून येतोय? चेक केलं तर म्हणजे आळंदीतनं येतोय. कुठून येतोय? आळंदीतून. नेमक्या कोणत्या पॉइंट मधून येतोय? माऊलींच्या समाधीतनं तो प्रकाश चंद्रयानावर झेप घेत होता. किती तेज असेल हो. मग त्याच्यावर म्हणजे डाऊट झाला, म्हणजे असं काय म्हणून समाधी उकरण्याचा प्रयत्न केला. त्या टायमाला भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष होते आमचे रामदास बाबा मनसुख. भयान मोठं वादळ उठवलं आणि त्या टायमाला सगळ्या पाडग्यांना गप केलं. मला सांगा किती ताकद असेल त्या त्याच्यामध्ये, किती विचार असेल या संप्रदायात. आणि एवढं सगळं असलं, एवढं सगळे विचार कळे. रात्रीच त्यांनी सांगितलं संप्रदाय किती असू द्या पण सगळ्यांचा बाप एक आहे ना. बाप जर महत्वाचा असेल तर त्या बापापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्या बापापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे काय, बाबांनी जे आपल्याला विचार दिले सगळी प्रमाणे पहा. सगळी तिथं फक्त काकड्यात म्हणतात राहो आता हेची ध्यान आणि डोळा मन. रात्री ते लई जवळ आले होते बरं का, लई जवळ आले होते. मानवी जीवनात 2च गोष्टी घोटाळा करता मंडळी. अभंग पहा. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी सगळी लोक म्हणतात ध्यानाचा अभंग घ्या. अरे पण ध्यान लागायचं असेल तर 2 गोष्टी गप्प बसल्या पाहिजे, डोळा आणि मन. आता काही ना मन कळतच नाही. काही काकड्यात म्हणतात डोळा म्हणे लंपट म्हणे. बाबा काय सांगायचे म्हणे, पुढं काय म्हणत होती, बाग गेला शिन गेला. मागचं एकाला करत नव्हतं ते म्हणायचं बाग्या गेला शिन गेला. काय आता काय कधी कधी वाईट वाटत हो. ते म्हणते बाग गेला शिन गेला. बरं काही काही कीर्तनात म्हणतात भाग गेला शिन गेला आणि शेजारच्या नीट वाजू आणि म्हणतानी काय बाग गेला. कसा भाग गेला आणि शिन गेला? अभंग पहा कसा. राहो आता याची ध्यान. तुम्हाला भगवंताच्या नामाचं ध्यान लागायचं असेल ना तर ध्यान. त्यांनी रात्रीच सांगितलं, मी पाहिलं एकदा आपल्या आळंदीला आनंद आश्रमात पाहिलं. एक म्हणलं बाबा आपल्या संप्रदायात एक गोष्ट लय भारी. म्हणलं का? म्हणलं अवस्थाचं काम लय भारी. म्हणलं का? मला झोप आली का? काय नाही फुसफुस करायचं शेजारचं उलट थापटीचं तसंच झोप. कोण किती टेक्निक चालली. म्हणलं सचिन डबल पोस्ट ग्रॅज्युएट झालो पण ही अक्कल आपल्याला तेवढा विचार भारी आहे त्याचा. काय नाही मला झोप आली का फक्त तेवढं करायचं सटकून झोप. शिवाय ते काय चोरी
आता ये डोळे झाकाय कधी कधी चिंतनाला बसवलं का डोळे झाकलं डोळ्या कसं पटपटा याचं काय चाललं माशी बोकांडी लाग एवढ्या स्थितीपर्यंत तुम्हाला तुमचा विचार जाऊ द्यायचा नसेल आणि अधिष्ठानावर यायचं असेल तर डोळा मन लंपट. काही लोक म्हणतात बाबा डोळे झाकतो पण मनच लागत नाही, डोळे झाकतो पण अवस्था होत नाही म्हणजे काय हे हा प्रॉब्लेम आहे. या दोन गोष्टी विचारू नका, ज्याचं त्यांनी आत्मसात करा. या दोन गोष्टी ताब्यात घ्या, डोळा आणि मन. सगळ्यात प्रॉब्लेम डोळ्याचा लय भयानक आहे. ही डोळ्याची गोष्ट आहे ना ही फार त्यांनी दोघातलाय मेळ घातलाय स्वतः बरं का, त्यांच्यातलाय मेळ तुम्ही पहा या दोघातलाय मेळ भयान मेळ आहे भयान. पण त्यांनी आपल्यात आवमेळ घालून दिलाय. काय घालून दिलाय या दोघात किती मेळ आहे. हे याच्यावर कधी रागावलं का रागवायचं सोडा, यांनी याला पाहिलं या डोळ्यांनी सगळी दुनिया पाहिली याला पाहिलं, यांनी सगळी दुनिया पाहिली याला पाहिलं, एकमेकाला पाहिलं नाही रागावली नाही. दोघातलंही मेळ आहे पण बाकीच्यांमध्ये काय घालून दिला. किती मेळ आहे पहा आता बोलतो बोलू नाही पण घाल बोलून जातो किती मेळ आहे. एखादा जर म्हणलं मी झाकन तो म्हणतो मग मार खायची. मला न विचारता जर झाकला तर तू टोलाच खाणार. काय खाणार. एखादा चुकून झाकायचा प्रयत्न केला तर चपलाची त्याचीच गाठी. झाकायचं दोघांनी संघच या दोघात मेळ आहे काय आहे. पण त्यांनी आपल्या साधी एखादी ताई दादा जर तिचा भाऊ बहीण जरी गाडी चालली ना तरी आपल्याला कोण धोका देतो. मग कशाने धोका दिला. डोळ्याने धोका दिला. मग पहिला डोळा परवाच्या दिवशी आमच्या एका ताईने मला सुंदर उदाहरण सांगितलं. त्यामुळे मला भागवत चालू होता टीव्हीला. ते एका महात्म्यानं संन्यास घेतला होता. फार तरुण वयात संन्यास घेतला पण खरं वैराग्य होतं अंतःकरणावर. तो महात्मा एका गावात भागवत झाल्यानंतर एका ताईने सांगितलं म्हणले बाबा घरी चहा दूध घ्यायला येतं का. येतो म्हणे. सकाळच येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे. ते आले चहा वगैरे घेत. सुंदर वैराग्य सुंदर त्याग शुद्ध ज्ञान ती चेहऱ्यावरची लकीर पाहिल्यानंतर त्या ताईच्या तोंडातून सहज शब्द गेला म्हणे बाबा इतक्या तरुण वयात इतक्या कोमल वयात तुम्ही संन्यास घेतला नाही चुकीचं झालं. तुमचे डोळे एवढे सुंदर आहेत म्हणे का पाहिल्यावर असं वाटतं त्या डोळ्याच्या प्रेमात पडावं. ते स्वामीजी म्हटले ताई सुई आहे का तुमच्या घरात. सुई आहे ना म्हणे आणा बरं जरा. घरात गेले त्या ताईनं सुई आली. त्या स्वामीजींनी सुई घेतली दोन्ही डोळ्यात सुया घातल्या दोन्ही बुबळ काढून. तुम्हाला हे सुंदर वाटतंय ना घेऊन टाका. मला सांगा याचे दोन अर्थ आहेत. माझ्या साधकी अंतःकरणाला जे आवडतं ते दिलं आणि दुसरं कारण तुमचं माझ्यावर प्रेम जडत असेल ज्याच्यामुळे जडतंय ते ठेवायचं नाही. जीवनाचा विचार लोक म्हणतात स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं एक स्त्री भेटली होती तिने विचारलं होतं तुमच्यासारखा मला मुलगा व्हायला पाहिजे म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं. आमच्या बाबांच्या जीवनातला अनुभव बाबांनी त्या स्वामी विवेकानंदांनी तिला उत्तर दिलं होतं माझ्यासारखा मुलगा होऊन म्हणण्यासाठी माझ्याशी लग्न करण्यापेक्षा मीच तुझा मुलगा आहे असं समज. बाबा अनुभव सांगायचे म्हणे मला एकदा लायाच्या कारखान्यावर काम करत असताना एक स्त्री भेटली होती म्हणे माझा लय तुमच्या जीव आहे मला तुमच्याशी लग्न करावं असं वाटतं. बाबांनी मी तिला उत्तर दिलं ताई मलाही तुझ्याशी लग्न करावं वाटतंय पण मला आमका रोग आहे आणि तो रोग जर झाला तर तो तुलाही होईल म्हणून मला काय अंतःकरणात तुझ्याबद्दल काय वाटत नाही. पहा तिचं प्रेमही टिकून ठेवलं आणि जे सांगायचं ते काय करून टाकलं सांगून टाकलं. एवढा भयान वैराग्याचा त्याग त्या महात्म्यामध्ये होत. काय काय सांगावं अशी किती पुस्तकं लिहू द्या किती उदाहरणं देऊ द्या किती कीर्तन प्रवचन करू द्या स्टॉक संपणार नाही मटेरियल संपणार नाही. मला सांगायचं काय फक्त या निमित्तानं करावं आता याची ध्यान. तर काही लोक कधी कधी मला विचारतात या अवस्था काय भानगड आहे. मी सांगतो जिची व्यवस्था लावता येत नाही तिला अवस्था म्हणायचं. काय म्हणायचं कशाला विचार काय म्हणतो ते तुमच्याकडे चक्री कीर्तन काय भानगड आहे. मी सांगतो ऐकून ज्यांना चक्र येते त्याला म्हणायचं. कशाला एवढं टीप बोलत बसायचं. कोणी आदिवानी आज भटकायचा आणि व्यर्थ आपली वाचा सुरूच नाही. भक्तीची पोटी बोलता Oh,
आरती पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा दोही कर जोडोनी चरणी ठेवी तो माथा किंवा पंढरी राया. काही ठिकाणी काय म्हटलं पंढरी भक्तीची कोटी मोदका कडाजू. तुम्हाला कोणी विचारलं नाही अवस्था काय बांधकडे एका वाक्यात उत्तर द्यायचं. एका बाबा कीर्तन बाबांनी आपल्याला सगळे दरवाजे मोकळे करून दिले. फक्त एक त्या टायमाला आपण दरवाजात नव्हतोच. काय नव्हतो हजरच नव्हतो. हजर असतं तर लगेच कळलं. सगळ्या महाराष्ट्रात काकड्यात पहिला अभंग होतो महाराज राहो आता याची डोळा म्हण. आणि पुढचं काय चरण आहे कोंडू कोंडू हे म्हणायला का मावशी अनुभवायला कोंडू कोंडू दरीन जीव. ते भावे हो बोंबलो तो का पाठ्या तू आधी कोण ना तुझाची कोण ना. बाबा याच्यावर डिटेल बोलायचे. कसं बोलायचं सांग. बाबाने एखाद्या ताईचं बाळ त्या बाळाला वाट्यावर पोपट पडलेला असतो. तो पोपट पाहिजेला असतो. आई मला तो पोपट बाळा तू शेजारच्या काकूच्या बाळाचा आहे. मी संध्याकाळी पप्पा आले का तुला नवीन पोपट आणायला सांगते. फक्त आई मला तो पोपट पाहिजे म्हणजे पाहिजे. कार्ट्या ती काकू तिच्या बाळाच्या खेळण्याला हात लावली का कुरकुर करते तुला पोपट मिळणार नाही गप बस. त्याला काय कळत ते म्हणतं मला पोपट पाहिजे म्हणजे पाहिजे. इतका हट्ट करत त्या ताईला राग येतो. ती खाडीशी जाळ काढत भेटणार नाही गप बस. त्या लागलं भोकाड वास करायला सुरुवात कर. पण इतकं भोकाड वाजतं ना कधी भोकाड वाजता दम धरत काय धरत. आणि त्याने दम धरला का ती ताई मध्ये राजा तुला काय लागतं ते देते पण दम काय तो काय असं करायला लागलं बघा. त्याला म्हणा तुला काय लागते ते देते पण काय सोड. बारक्या बाळाने दम धरले हो त्याला काही मिळत ले लागत नाही ते मिळत. पोपट काय आई म्हणते तुला काय लागतं ते देते पण राजा काय सोड. मला सांगा एवढा दम तुम्ही कुंडून धरल्यावर तो भेटायला येणार नाही. नाही येणार. पण तेवढा दम आपण कुंडीतच नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं रात्रंदिवस बसा काहीच करू नका पक्का निश्चय. माझा अनुभव असा होता. मला अनुग्रह दिला त्या टायमाला माझी तळमळीची अवस्था होती. नेमकी काय आमच्या घराच्या माग मोकार मोठा माळ आहे. बऱ्याच जणात बसायचं पण काही करंटच नाही लागायचं. आणि का नाही लागायचं असंच तुमच्यासारखं कोण काय करतोय ते पाहायचं. त्यामुळे आपण काय करतोय ते का. एक दिवस विचार केला म्हणलं सचिन कारण बऱ्याच वेळा काय व्हायचं आजूबाजूच्या सगळ्यांची देहाच्या पलीकडची अवस्था व्हायची अनुभव यायचा. ती लोक अंतकरणाने प्रेमाला लागली आणि माझ्यापर्यंत टचअप होईना. अंतकरणाला साक्ष नाही. घराच्या पाठीमाग माळ आहे. घरच्यांना सांगितलं आणि ज्याला स्वतःच्या जीवनाचं भलं करायचं त्याने जगाला सांगत नाही बसायचं अजिबात नाही. संध्याकाळी 6-6:30 वाजले घराच्या पाठीमागे गेलो. विचार केला म्हणलं झाली काही गडबड तर आखा मारच आहे कुठं टेन्शन आहे करायची गरजच नाही. तुम्ही बा गावची यात्रा असली का मग पठ्ठे मारामाऱ्या करतात कारण लोक ते काय करतात सोड मला आपण सोडा ना तुम्ही काय व्हायचं. पण ते तिथं मारामाऱ्या करतात घरी नाही करते कारण त्यांना माहितीये घरी कुणी सोडायला नाही. गावच्या यात्रेत मात्र लोक काय करायला राहतात अशी मेळाव्या तिकडं अवस्था होण्यापेक्षा अशा मोकळ्या माळाला जा ना मोकळ्या माळाला. आणि मग काय लोळायचं लोळू द्या ना दगडण गोठण पार कशात लोळायचं देऊन असं मोकळ्या माळाला गेलो. 6:30 वाजता चिंता मला कळलं नाही पण 1:15 वाजले होते. मी ज्यावेळेस जागेवर आलो त्यावेळेस संध्याकाळी गावातली 2-4 आमची महाराज मंडळी आली होती. घरच्यांना कळानाच पोरगं काय असं करते त्याला कळानाच काय. त्या टायमाला जो अनुभव आला त्या अनुभवापासून या तत्वावर एवढा परफेक्ट विश्वास झाला. देह जाऊ अथवा राव मुंडकं कापून गेलं तरी चालणार. म्हणजे या श्वासातून जे निघेल ते फक्त तेच निघेल. पण एक आहे तेवढा बळकट अनुभव घेतल्याशिवाय एवढा निश्चय नाही होणार अजिबात नाही. तेवढ्या ठेचा तेवढा साक्षात्कार त्या महात्म्याबद्दल तेवढी बळकट ताकद तुमच्या अंतकरणात तयार व्हायला पाहिजे. त्या विचाराबद्दल तेवढी बळकट श्रद्धा तयार व्हायला पाहिजे. त्याच टायमाला संप्रदायाचं खरं प्रेम कळेल. त्याच टायमाला तू खरा विचार करेल. आणि त्या विचारापर्यंत तुम्हाला आम्हाला जायचं असेल त्या तत्वज्ञानापर्यंत तुम्हाला आम्हाला जायचं असेल खऱ्या सुखाची व्याख्या जर लक्षात घ्यायची असेल तर कशाची निवृत्ती झाली पाहिजे अभंगाचं पहिलं
दुःखाची ज्ञानाची निवृत्ती दुःखाची नामदेवाच्या या काला प्रकरणातील अभंगामध्ये नामदेवराय सांगतात दुःखाची निवृत्ती. मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द हा आहे दुःख. सुखापेक्षा सुद्धा जास्त किंमत कशाला आहे? आणि मी बऱ्याच वेळा सांगतो दुःखाच्याच पोटात काय लपलेलं असतं? दुःखाच्या पोटात. आपण घरात फरशी टाकतो, फरशीच्या आतमध्ये घरामध्ये काय असते? पहिली भुई असते, पण त्याच्यावर काय टाकली? फक्त वरून सुख आहे, पण आतमध्ये काय आहे? दुःखच नाही. फरशी म्हणजे फक्त काय आहे? सुख. पण आतमध्ये काय लपलंय? सगळ्या जगाच्या पाठीवर जेवढी जेवढी तुम्ही सुख घ्यायला जाल तेवढी नेमकी काय? त्या दिवशी मला अंबरनाथला कार्यक्रम होता, संध्याकाळी कीर्तन. आपली मात्रे म्हणून साधक मंडळी म्हणजे कोणत्या दिवशी? मकर संक्रांतीच्या दिवशी. देवतिळी आला गोडी गोड जीव झाला साधला हा पर्व काय आणि गेला अंतरीचा. तिळगुळाच्या दिवशी आपली सगळी मंडळी म्हणतात तिळगुळ घ्या. काय बोला? खरंय गाव आहे. तिळगुळ घ्या गोड बोला. वरच्यावर म्हणतात आणि आतला मळ सगळा तसाच आहे. काय आताही बऱ्याच वेळा मी पाहतो फक्त मिठ्या मारतात पण परत म्हणतात पोगतोच तू. काय करतो? आतले मळ जर गेले नाही ना उपयोगच नाही व्हायचा, अजिबात नाही. देवतिळी आला गोडी गोड अंबरनाथचा कार्यक्रम केला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सँड अँड रोड म्हणजे संडास रोडला उमरखाडी म्हणून एरिया आहे. पण पाठीचा मनका दुखत होता, मोकार गाडी पळवली आणि आता जाणीवच होत. इतका मनका दुखायला लागला. हॉस्पिटलमध्ये गेलो तर पुण्यावरनं घरनं फोन आला मिसेस, तब्येतीची काळजी घ्या, लई तक करू नका, जीवाला जपत जा. मी कीर्तनात सांगितलं, म्हणलं तुम्हाला असं वाटतं का लई जीव आहे का तिचा माझ्या? असं वाटतं का? बऱ्याच वेळा लोकांना वाटतं बायकोनं आपली काळजी घेतली माहिती आपल्याला लई जीव लावते. काय नाही तसं. तो जीव तिचा आपल्यावर नसतो, तिच्यावरच राहतो. म्हणा हो का माहिती का? आपण धरतो ती धरणार आणि आपल्याला वाटतं तिला जीव लावते. काय नाही, तिला पक्क माहितीये ते व्यवस्थित असले का कोण व्यवस्थित राहणार आहे? ते संपले का आपण संपलो. आणि म्हणून ती सांगत असते काळजी घेत जा बरं का, तक्क करू नका बरं का. सगळ्या जीवाची काळजी घ्यायचा. हे कोणासाठी असते? आपल्यासाठी नाही. कोणासाठी आहे? त्यांच्यासाठी. आपल्याला वाटतंय सुख आहे पण त्या सुखाच्या पाठीमागे दुःख दडलेलं आहे. आणि धड्यात घ्या, खऱ्या दुःखाची जर निवृत्ती करायची असेल, मला रात्री फार आनंद वाटतो. महाराष्ट्रामध्ये आपण लई मान मोठे की आता काही डिग्रीला तोटाच नाही, मोकार झोमले आणि सांप्रदायिक पिली लोकांना सांगून ठेवते. श्रीपाद बाबा सोडून लोकांना दुसरं काही सांगूच नका. ज्यांनी मोकार मुलामे लावायचा प्रयत्न केला ती आता राहिलीच नाही. काही नाही, राहिलीच नाही. मोकार मुलामे लावले स्वतःच्या बुद्धीचे, काय उपयोग झाला? काहीच नाही, सगळं झिरो झालं. बाबा सोडून काही सांगू नका.
बाबांचा विचार समाजापर्यंत पोहोचवा, बाबांचं प्रेम समाजापर्यंत पोहोचवा. बाबांवर जेवढं प्रेम केलं तेवढाच समाज तुमच्यावर प्रेम करेल. पण बाबा सोडून तुम्ही पुढचा हातच्या लावला का तुमचा हातच्या समाज कधी गायब करेल गॅरंटी नाहीच. उदंडता आहे तेवढी. म्हणून त्या महात्म्यानं जो विचार दाखवला, त्या महात्म्यानं जे तत्व दाखवलं, ते तत्व असं आहे का ते तुम्हाला दुःखापासून बाजूला करणार आहे. आणि मानवी जीवनातलं महत्वाचं दुःख कोणतं? जन्माला येणं आणि पुनरपी जननम पुनरपी. मग जन्म आणि मरण या दुःखापासून जर तुम्हाला निवृत्त व्हायचं असेल, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म. किती घोटाळे पाना म्हणे 84 कोटी. किती? एक एक योनी कोटी कोटी 84 लक्ष योनीमध्ये, 84 लक्ष योनीमध्ये हा मानवाचा शेवटचा दिवस. आणि इथं आल्याच्या नंतर हा विचार करणार. मग मी कायम सांगत असतो, बँकेचे पहिले हप्ते किती थकले तर थकू द्या, पण शेवटचा हप्ता थकून नका देऊ. पहिले हप्ते थकले ना तर मॅनेजरला सांगता येतो व महिन्यानी 15 दिवसांनी गाडीचा हप्ता पे करतो का? त्या काय करतो 15 माग पुढे होईल. पण शेवटचा हप्ता जर थकला ना तर मॅनेजर सांगतो तुमच्या प्रॉपर्टीला सील लागल्याशिवाय तुमची आता काय संपली मुदत. आपली सुद्धा आतापर्यंत सगळे जन्म घेऊन मुदत संपली आणि हा शेवटचा देह मनुष्य जन्मातला. आणि या मनुष्य देहात येऊन त्यांनी जे आपल्याला दिलंय त्याची परत फेड जर झाली नाही तर तेच कर्म परत पुढे आडवं येणार आहे. आणि कर्म आडं आलं का परत पुनरपी जननम पुनरपी. कर्माने कोडला नाही सोड. बाबा म्हणायचे ज्याचं त्याचं कर्म ज्याचे त्याच्या डोक्यावरून किती गर्दीत बसा. ते मोर जर माग लागलं ना फार माणूस पाण्यात जाऊन बुडाला तरी ते वर काय करतं? गुंगुंग गुंगुंग करत. याला वाटतं आता गेला असेल बर का, आता गेला असेल बर का. ते ठाव घेऊन वर येतं तर पाहत परत बुनबुन चालूच. तसं कर्म, प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाच्या गर्दीत प्रत्येकाला शोधत असत. आणि ते त्याच्या डोके येऊन काय होतं? कर्म बात करायचं असेल, दुःखाचा सिद्धांत बात करायचा असेल तर खऱ्या सुखाची प्राप्ती करून घ्या. आणि बाबांच्या भाषेत रात्रीच्या विषयाला टच करून सांगतो, खरं दुःख कधी बात होईल? मी देह वासना ही मी देह आहे अशी वासना ज्या टायमाला बाध होईल त्या टायमाला खऱ्या दुःखाची काय होईल? मृत्यू. कारण सगळं दुःख कधी होतं? मी आणि माझं. मी आणि माझं आलं का दुःख आलं? मी आणि माझं गेलं का दुःख? मग नामदेवराय सांगतात दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. तुम्हाला दुःखाची निवृत्ती करायची असेल आणि सुखाचे ते सुख, नुसतं सुख नाही सुखाचे. त्याने तो चकार लय समजून भारी सांगितलं. महाराष्ट्रातल्या कीर्तन केसरीला चकार फोडता येत नाही. महाराज एवढा सुंदर चकारात्मक सब्जेक्ट बाबांनी सांगितलं. सुखाचे ते सुख, सोलीव सुखाच्या पलीकडचं उदंड सुख जर तुम्हाला अनुभवायचं असेल आणि दुःखाची निवृत्ती करायची असेल तर काही नका करू. त्या सगळ्या गवळणी निनगवळ्यांनी जे गोकुळात अनुभवलं पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्यांनी भगवंताचं मुख पाहिलं, त्यांनी भगवंताच्या देहरूपी तत्वरूपी विचाराचा आस्वाद घेतला आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या दुःखाची निवृत्ती झाली आणि शाश्वत सुखाची त्यांना प्राप्ती झाली. मग त्या सुखापर्यंत माझ्या साधक वर्गाला जायचं असेल तर या निमित्तानं, या वैष्णव मेळाव्याच्या निमित्तानं एवढाच तुमच्या समोर विचार घालायचा आहे. जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तेच झाले अंगी हरिरूप. मानवी जीवनामध्ये परमार्थ करत असताना, साधना करत असताना काही गोष्टी नाही बाद झाल्या तरी चालतील, पण वासना बाद झाली पाहिजे. कारण शेवटी परत जन्म कशामुळे येतो? वासना. आणि वासना कंट्रोल करायची असेल तर ती मी तर असं म्हणेल, म्हणजे मी पुढचं बोलणार नाही पण ती नामस्मरणाने नाही होणार, सतसंगाने लगेच होईल. तुम्ही पहा घरी जाऊन जर नामस्मरण करत बसलं तर जास्त वेळ अधिष्ठानावर नाही राहता येते. सतसंगती जर बरं बाबा कायम सांगायचे म्हणजे सगळ्या ग्रुप मध्ये चिंतनाला का बसायचं म्हणे एकमेकाला करंट लागतो, काय लागतो. आणि तिथं जे वातावरण तयार होते ना, ती ऊर्जा तयार होते ना, त्याच्यामध्ये जर एखादा गोन करंट बल असेल तर तोय काय होऊन जातो? लागून जातो. म्हणून म्हणे ग्रुप मध्ये बस, ग्रुप मध्ये बस. एकटा विद्यार्थी घरी अभ्यास करायला लागला तर कधी झोपून जातं कळत नाही. पण 7-8 जणांचा अभ्यास केला तर त्याला डुकले आले का
कळत नाही का तुला डुकली आल्या कोणला डुकली आम्हाला येईल डुकली घेऊ नकोस अभ्यास ग्रुप मध्ये अभ्यास चांगला होत तसं सत्संगामध्ये वासना माणसाच्या जवळ येत नाही वासना शिल्लक राहत नाही म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे करू नका काही संत संग धरा करू नका काही संत संग धरा सतसंग धरा पूर्वीचा दोहरा होईल परमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर बाकी काही करण्यापेक्षा कारण बाकी तुम्ही किती करत बसला रात्री आपण भरपूर प्रमाणे घेतो का म्हणे त्याची संपदा केवढी सांगा ती केवढी मगाशी त्या मावशी तिथेच म्हणत होत्या बारोडात रेंज मध्ये या कशात या मी लई सांगत असतो मला वाटतं आज 2 मिनिटात बोलावाच आशी मध्ये 2 वेळा बोलून गेलो पण आता आठवणीने सांगतो कारण बरीच गर्दी बाबा काय मी सांगायचे म्हणे रेल्वे प्लॅटफॉर्म वरती बाई ओरडत असते कल्याणवरून सुटलेली गाडी घाटकोपरला थांबून सीएसटी स्टेशनला जाईल सीएसटी स्टेशन वरून सुटलेली गाडी घाटकोपरला भिवंडीला त्याला घाटकोपरला कळव्याला थांबून ठाण्याला थांबून कल्याणला येईल हेच म्हणायचं रोजच बोंबल ते कशाला सांगते ऐकून ऐकून वाईटाळून ते विचारायला गेलं म्हणले हो ताई रोज रोज तेच काय सांगत ऐकून दमलं तोंड बंद करा ते म्हणे भाऊ मुंबई ही भारताची आर्थिक महासत्ता नगरी आहे या मुंबईच्या स्टँडवर रोज एखादा नवीन पॅसेंजर येतो हे इंटिमेशन कोणासाठी नवीन साठी म्हणून काही काही गोष्टी वारंवार वारंवार त्याच सांगावं लागत आणि त्याच मी काय सांगायचे याचं कारण सांग सुटकीच्या पहिल्या ठोक्याने दगड नाही फुटत 10वीनं फुटतो कितीनं 10वीनं पण पहिला महत्वाचा नाही का कारण पहिल्याने जर चिर पाडली नसते तर 10व्याने कधी फुटला असता म्हणून सारखा आधी मध्ये काय करीत करत राहावं लागतं सारखं कधी कधी ठोके घालावं लागतं ठोके घालून 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 तो दगड फोडावा लागतो तो अवशेष बाजूला करावा लागतो म्हणून साधकांना सांगतो रेंज मध्ये घ्या मॉडर्निटी सांगतो पहा तुमच्या सगळ्यांच्या खिशात मोबाईल आहे मगाशी तुम्ही दाखवत होते मोबाईल आहे मॉडर्निटी सांग त्या 10-12 हजाराच्या मोबाईलला किंमत कशामुळे ड्रायव्हर साहेब तात्या कशामुळे सिम कार्ड मुळे कशामुळे त्याच्या सिम कार्ड राहत हँडसेट 10,000चा आणि सिम कार्ड तेवढ्याच आता फुकाट भेटते कोणत्याही दुकानात जाते म्हणतं गम्याला बर घेऊन जा फक्त डॉक्युमेंट घेऊन या काय घेऊन या कागदपत्र घेऊन या किती घेऊन जा फुकाट 10,000च्या हँडसेटला किंमत कशामुळे हँडसेट म्हणजे बाबा देव आणि सिम कार्ड म्हणजे आत्मा या 10,000च्या हँडसेटला किंमत सिम कार्ड मुळे पण गंमत अशी एअरटेल आयडिया बीएसएनएल टाटा इंडिकॉम हच रिलायन्स कोणत्याही कंपनीचं सिम कार्ड असू द्या ती कंपनी सांगते आमची सेवा वापरताना मग आमचं बिल पे करा आणि आमचं बिल पे केलं नाही तर तुमचं सिम कार्ड कधी बंद करू गॅरंटी भगवंत सांगतो आमची पंचभूत वापरताना मग आमची पंचभूत वापरतात आमचं बिल पे करा नाही तर तुमचं सिम कार्ड कधी बंद करू गॅरंटीच नाही पण काही पट्ट्यांचे सिम कार्ड असे कधी फोन लावा आउट ऑफ सर्व्हिस हे रेंज मध्येच नाही कमीत कमी आपले नंबर जर रेंज मध्ये यायचे असतील नेटवर्क मध्ये यायचे असतील तर कायम सत्संगामध्ये राहा आणि त्यांनी सांगितलं सत्संगात राहायचं असेल तो हँडसेट चालू ठेवायचा असेल तर बॅटरी काय पाहिजे आणि वैष्णव मेळावे कीर्तन प्रवचन म्हणजे बॅटरी चार्ज करण्याचं साधन आहे ज्याची बॅटरी ज्यांनी या वैष्णव मेळाव्यात येऊन चार्ज करून गेला त्याच्या जीवनाचा हँडसेट व्यवस्थित चालू राहील पण ज्याची बॅटरी चार्ज नाही त्याच्या मात्र जीवनाचा विचार नाही म्हणून प्रास्ताविक राग बोलत असताना या अभंगाचा विचार लक्षात घेत असताना
तुमच्या समोर एवढाच विचार मांडायचा. आता बऱ्याच वेळा असं आहे, त्यांनी मला आठवण करून दिली, महाराज आम्ही समोर मडकं टांगतोय म्हणजे हे काल्याचं कीर्तन आहे. हे मडकी उपदेश करतात बरं का. दोन ठिकाणी मडकी पाहायला भेटतात आपल्याला, एक काल्याच्या कीर्तनात आणि एक पुढं. काल्याच्या कीर्तनात बी पुढं राहत, नदीवर जाताना बी पुढं राहत. दोन्ही मडकी आहे, दोन्ही मडकी उपदेश करतात दोघांना. ते तिकडे जे मडकं राहत ना ते सांगतो, मी आतून आयुष्यभर मोकळा राहिलो म्हणून इकडे आलो. ते मडकं उपदेश करत, मी आतून आयुष्यभर काय राहिलो मोकळा. आणि हे मडकं सांगतोय भाऊ, ते बाबाला सांगत ना, काल्याच्या बाबाला, जे बाबा काल्याचा कार्यक्रम करतो ना त्याला सांगतोय, भाऊ मी आतून भरपूर काही भरून घेतलं म्हणून मी कुठं आलो, काल्याच्या कीर्तनात आलो. मडकं सांगतोय आपल्याला. मग त्यांनी जसं आतमध्ये भरून घेतलंय तसं या मडक्यांना सांगतो मी बसलेल्या, आपण सुद्धा आपल्यात काहीतरी काय करून घ्या, भरून घ्या. आपण सुद्धा आपल्यामध्ये काहीतरी टाका. आपण सुद्धा बीज भाजून केली नाही, पुन्हा जन्मही नाही आणि आपलं सुद्धा अंतकरण त्या नवनीतासारखं, त्या दह्यासारखं, त्या लोण्यासारखं मृदू करा. आपलं चित्त तसं मृदू करा. आणि तशी जोपर्यंत अवस्था होत नाही तोपर्यंत त्या मडक्याला जसा आतून भरल्याशिवाय काल्याचा अधिकार नाही, तसा बसलेल्या मडक्यांना सुद्धा आतून भरले असतील तरच त्यांनी पुढे बसावा, तरच अनुभव घ्या. पण ज्याची आतून मडकी मोकळी, नामदेवराय सारख्याचं मडकं टिरीला पाय लावून पळालं. कारण गोरोबा काकांनी थापाटणं हातात घेतल्यावर लक्षात आलं का आता आपलं काही खरं नाही, आपलं मडकं कच्च आहे. विसोबा खेचरांची गाठ झाली त्या टायमाला परमार्थ कळला. मग आपलं सुद्धा संतांच्या कृपा आशीर्वादन हे जे मडकं आहे ते मडकं भरून घ्या, त्याच्यामध्ये काहीतरी टाका. पण काय टाकायचं, कोणता विचार करायचा, हा विचार आपण थोडासा गोकुळात जाऊन करणार आहे. रात्रीच्या त्यांच्या विषयाला धरून बोलतो. धर्मरक्षावया अवतार आपुल्या पाळीसी धर्मावर ग्लानी आली. धर्मामध्ये मी काय सांगत असतो, 3 शब्द महत्वाचे, कर्म धर्म अधर्म. कर्म चांगली असली ना धर्म टिकत, आणि धर्म एकदा टिकला का अधर्माचं वाटोळच झालं ना. पण जोपर्यंत धर्म टिकत नाही तोपर्यंत अधर्म काय होतो, वरती येतो. मग धर्म जर समजून घ्यायचा असेल, धर्माचा विचार जर लक्षात घ्यायचा असेल तर भगवंताचं अधिष्ठान करणं गरजेचं. पण समाजामध्ये ज्या टायमाला अधर्म माजतो, अधर्म, मला तरी वाटतं हा सुद्धा देवाचाच अवतार आहे. संप्रदाय सुद्धा लय अधर्म झाला होता. जे सांगायचं ते बडगे सांगत नव्हते. फक्त इथं म्हणलं जातं याच्यासाठी किंवा याच दे याची टोळा भोगमुक्तीचा. पण या महात्म्याने नाम उच्चारिता कंठीन पुढे उभा जगजेठ असं बोललं ना, असा अनुभव दिला. हा जयद्रथ आणि हा सूर्य असा अनुभव देणार एकमेव महात्मे म्हणजे अवतारी पुरुष आहे ते, भगवंताचा अवतार. मी एकदा चाकण मध्ये बोललो, तुम्हाला बऱ्याच वेळा सांग, तुम्ही ज्ञानोबा तुकोबाच्या नंतर जन्माला आलंय तुमचं भाग्य. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं भाग्य तुम्ही श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या नंतर जन्माला आले, हे लय भाग्य मोठे. कारण ज्ञानोबा तुकोबाच्या नंतर जन्माला आले असते तर एवढं वर्म कळलं नसतं, एवढं वर्म ह्या महात्म्यांकडनं कळलं. आणि अजून परत सांगायचंय, काही जाणकार लोकांना सांगतो, 12व्या शतकात नामदेवराय ज्ञानोबाराय झाले. त्याच्यानंतर राईट 350 वर्षाच्या गॅपनी तुकोबाराय नाथराय झाले. 12.5 आणि 15.5 16 16.5 मध्ये गॅप किती वर्षाचा होता, 350 वर्षाचा. किती वर्षाचा? त्याच्यानंतर परत 350 वर्षांनी म्हणजे 20व्या शतकात कोण झाले, श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा. आता परत 350 वर्षांनीच महात्मा होणार आहे. मधल्यानी टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. मोकार रांगा लावून बसते, काय बसते ते मोकार. आणि सगळ्यांना वळवळ खुर्चीची. कशाची? अरे त्या खुर्चीवर बसायला लायकी आहे का आपली? अजिबात नाही. आणि किती लायकीवान तयार झाले तर मध्ये गॅप 350 वर्षाचा आहे. 350 वर्षामध्ये परत महात्मा होणे अजिबात नाही. हा, वाट पाहावं लागेल. आणि ज्याला वाट पाहायची त्याने खुशाल बसा, काय बसा, खुशाल रांगेत बस. हा मधला गॅप. म्हणून धर्मरक्षणासाठी या महात्म्याने अवतार घेतला.
आणि खरा धर्माचं कार्य, खरं गोकुळ, खरा कृष्ण अवतार, खऱ्या कृष्णाच्या लीला तुमच्या आमच्यापर्यंत अनुभवाला आणून दिल्या. आणि आजही त्या प्रत्येक लीलेचा अनुभव आपल्याला येतो. आजही तुम्ही किती गवळणी घ्या, त्या सगळ्या गवळणी आपल्यासाठी लागू आहेत. आपल्यासाठी सगळ्या गवळ. बैलाची धार कशी काढू रे मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले. मुरलीच्या पायी रे, किंवा तेव्हा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे. पुढे मिळावा असलं कळलं तर गप बस होत का? बस होत का? 7-8 दिवस झालं मला सारखे कार्यक्रम. काल कळणच घरी काय सांगावं, कसं आई वडिलांना काय सांगायचं, नेमकी कुठं जाय. आता रोज 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 म्हणलं ते तरी कुठपर्यंत लावून जा. काल 6 वाजेपर्यंत घरी सांगितलं तर कुठं जायचंय, पण एवढं पुढं पुढं केलं ना ते सांगत ते काम करायचं ते सांगत. त्यांना कळलं आज पोरग एवढं फास्ट काय झालं, पण त्यांना सांगू कुठं, मला पुढं काय सांगायचं ते सांगतील तेवढं फास्ट. सगळी कामावर दादा म्हणले अरे ते उद्या करू. म्हणलं नाही आजच, कल करायचो, आज आज करायचो. पण मी ते म्हणले आता तू द्वय बी वापरूच नको, उद्याचं काम तू आजच उरकायला लागलं. पण कारण काय म्हणलं 6 वाजता आहे ना आज. ते म्हणले आता कळलं सकाळपासून. यांना सुद्धा माहित असं कीर्तनाला जायचं ठरलं का यांचं लय पुढं पुढं करावं. आणि बाबा झाला त्याचं तर लयच कठीण काम, लय खुशी खुशी. बरं तुम्ही अनुभवलास, तुम्हाला कधी कधी जर बाहेर पडायचं असेल कार्यक्रमाला तर तुम्हाला लय पुढे पुढे 4ला स्वयंपाक. अगं पण जेवणाचं काय? अहो काळजी करू नका, तुमचं जेवण तयार आहे. काय ते बोलायच्या आधीच ओके